उमापती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आता आम्ही अक्कलकोटलाच आहोत। काल अक्कलकोटमध्ये मी स्वामींचं दर्शन दाखवलं, स्वामी समाधीचं दर्शन दाखवलं, बाळप्पा मठ जिथे आहे ना तिचं दर्शन दाखवलं। जेवढं होता होईल तेवढं दर्शन मी दाखवण्याचा प्रयत्न केला। एक तर ना काल खूप संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळ तर झालीच नाही, संध्याकाळी 8च वाजले होते, 8 साडेआठ, आणि सगळे मंदिर बंद होत आले होते। पण जे काही मठ वगैरे आहेत, अजून आपलं खंडोबाचं जे वगैरे मंदिर आहे ते सगळं बंद करतच होते। पण ज्या ज्या मंदिरात आम्ही पोहोचत होतो ना त्या मंदिरात गेल्यानंतर मग ते बंद होत होते। स्वामींच्या कृपेने बघा आम्हाला प्रत्येक मंदिराचं दर्शन झालेलं आहे। आणि रात्र झाली होती, जसंच आम्ही पोहोचत होतो आणि मग दर्शन घेतल्यानंतरच मग मंदिर बंद होत होतं। चला मग आता दुसरा दिवस आहे, आता आम्ही अक्कलकोटमध्ये जाऊ आणि ही रूम आम्ही केली होती हे तर मी तुम्हाला सांगितलं। आता निघत आहोत आम्ही गुरु दत्तात्रयाच्या दर्शनाला गाणगापूरला। चला मग होता होईल जेवढं शक्य होईल ना तेवढं मी तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करीन आणि आजचं दिवसभराचं जे काही माझं रुटीन राहील ते तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करीन। चला मग कंटिन्यू करा व्हिडिओ। तर ना मी आजच्या दिवशी असा ड्रेस वेअर केलेला होता, चला म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करूया। तर आता या टायमिंगला 8 साडेआठ झाले असेल। लवकर सुटण्याचा प्रयत्न केला, लवकर तयार होण्याचाही सगळ्यांनी प्रयत्न केला, पण मुलं वगैरे लहान असल्यामुळे ना थोडा वेळ होऊनच जातो। तर घरून निघतपर्यंत आम्हाला 8:30 झाले होते। मग 8:30 झाले तर बघू शकता इथे आम्हाला ना गाणगापूरला आपण जे काही घेऊन जातो, छोटं व्हॅन वगैरे जाऊ शकते गाणगापूरला, पण आमची ट्रॅव्हल्सनं मोठी होती आणि ती परत 17 सीटरची होती। तर मी तुम्हाला दाखविलंच आमची ट्रॅव्हल्स जी बाजूला उभी आहे ना तीच आहे। तर ती काही तिथे गाणगापूरला जात नाही, आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे गाणगापूर हे कर्नाटकचं बॉर्डर आहे म्हणून। तर मग आम्ही दुसरी गाडी केली, ही गाडी आम्ही केली, सगळेजण त्या गाडीमध्ये येऊन गेलो, पण कितीला केली हे गाडी मी सांगू शकत नाही म्हणा। पण त्यानंतर सगळे आम्ही ह्या गाडीमध्ये बसलो आणि आता इथून आम्ही जाणार आहोत गुरु दत्तात्रयाच्या दर्शनाला गाणगापूरला। तर मैत्रिणींनो, गाणगापूरचा प्रवास हा माझा पहिला प्रवास आहे। यानंतर मी गाणगापूरला कधीच गेली नाही। अक्कलकोटला मात्र मी 2.5-3 वर्षा अगोदर एकदा गेली होती, पण गाणगापूरला मी पहिल्यांदा जात आहे। आणि ही माझी खूप इच्छा होती, जेव्हापासून मी अक्कलकोटवरून वापस आली तेव्हापासून मनात माझ्या कायम इच्छा होती की मी गाणगापूरला कधी जाईन। कारण की तुम्हाला माहीत आहे स्वामी आपले गुरु दत्तात्रयाचे 4था अवतार आहे, मग तिथे पण आपले स्वामीच आहे म्हणून। आणि खूप इच्छा होती, इतकी इच्छा मी सांगूच शकत नाही, आणि इच्छा ती माझी आज पूर्ण झालेली आहे, तेही गाणगापूरला गुरु दत्तात्रयाच्या दर्शनाला जाण्याची। तर चला मग आता आपण निघालेलो आहोत। निघाल्यानंतर ना आम्ही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता, फक्त चहा वगैरेच घेतला होता। जिथे रूम केली होती ना तेही मंदिराचेच ते होते, मंदिरातलेच ते पण महाराज होते, त्यांच्याच घरची रूम आम्हाला मिळाली वरची। तर त्यांच्याचकडे ना त्यांनी खालून चहा वगैरे बनवून दिला होता, तर तिथेच आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही नाश्ता नाही केला होता। तर मग आता ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत आणि इथून आम्ही नाश्ता वगैरे करून मग परत आपल्या दर्शनाला जाणार आहोत। तर इथे पुरी भाजी, डोसा, वडापाव काही होतं म्हणा, पण आम्ही पुरी भाजी वगैरेच घेतलं, पण हेही तेलकट खाणं नाही होत होतं, माझ्याशी तर खाणंच नाही झालं। आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट मी शूट केलेलं आहे आपल्या गाणगापूरचं गुरु दत्तात्रयाचा प्रवेशद्वार तुम्हाला सगळ्यात अगोदर मी दाखवत आहे। मी पण पहिल्यांदा गेली आहे मैत्रिणींनो, पहिल्यांदा गेली, आणि मला असं वाटते की माझ्याशी जेवढं होईल तेवढं मी पण तुम्हाला शेअर करावं। पण तिथे गेल्यानंतर माहीत नाही माझ्याशी जास्त शूट करणं झालंच नाही, म्हणजे कसा वेळ गेला काही कळलंच नाही मला। मी परत ना आम्ही जेव्हा पोचलो ना तो 12चा टायमिंग नाही, आम्ही 10:30ला पोचून गेलो, 10:30ला पोचल्यानंतर 11 वाजता वगैरे, आणि मग लगेचच आम्ही दर्शनाला लागलो। तर तुम्ही बघू शकता बाजूबाजूला किती छान असे दुकान लागलेले आहेत, खेळण्याचे म्हणा की मुलांच्या आवडण्याच्या वस्तूचे म्हणा की परत आपले पूजापातीचे, त्यांच्या गुरु दत्तात्रयाच्या पोथीचे भरपूर असे दुकानं लागलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी साक्षात दत्त मंदिराचं दुरून दर्शन दाखवत आहे, त्यांचं शिखराचं दर्शन तुम्हाला घडवत आहे। तर याच्यानंतर इथून आम्ही पूजा घेतलेली आहे, पूजेचं सामान घेतलं ना, त्याच्यानंतर मागच्या साईडलाच तिथे मंदिर आहे, तर तिच्या मागे जाऊन पण मी थोडंसं शूट केलं। तर चला आता आपण अंदर जाऊया। अंदर गेला आपल्याला सगळ्यात अगोदर समोर असं 2 हे मिळतात, तर त्यांच्या पाया पडून घेतल्या मी, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अंदर प्रवेश करायचा असतो।
तर बघू शकता हे दत्त महाराजांच्या अंदरच्या मंदिरातला परिसर आहे पूर्ण. दर्शन वगैरे घेतल्यानंतर भक्तगण त्यांचे बसलेले आहेत. तर चला मग आम्ही पण लवकर, आणि दर्शन खूप लवकर घडलं आणि खूप छान आम्हाला दर्शन घडलं. खूपच मस्त आणि सुंदर म्हटलं तरी चालेल. आणि टायमिंग तुम्हाला सांगितलंच मी, 12पर्यंत आम्हाला, 12च्या अगोदरच सगळं दर्शन घडलं आम्हाला 11:30 वाजेपर्यंत. ते म्हणत होते कारण की 12 ते 12:30पर्यंत गुरु दत्तात्रय भिक्षेला निघतात, तुम्हाला माहीत आहे. त्याच्या अगोदर आरती होत असते. त्यामुळे ना आमचं दर्शन छान असं आरामात झालं. कोणतेही हे नव्हता. फक्त मी बाहेरचं जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट केलं, पण अंदरचं नाही शूट करू शकत आपण. म्हणून मी काय तिथेही जबरदस्ती वगैरे नाही केली की आपलं मोबाईल धरून आपण शूट वगैरे करायचं. पण आता आमचं दर्शन ह्या टायमिंगला झालेलं आहे. आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. तर दत्त महाराज आपल्याला पूर्ण दिसत नाही. एका हॉलमधून आपल्याला दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं असतं, पण त्यातून दर्शन खूप सुंदर आणि सुरेख दर्शन होते. त्याच्यात काही हे नाही, वाद नाही. आणि 2-3 वेळा मी दर्शन घेतलं असं. तिथे घाई पण करत नाही की तुम्ही जा बा म्हणून. जास्त घाई पण नाही केली. आणि खरंच खूप छान असं दत्त महाराजांचं मला दर्शन झालं आणि माझी इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर मग तीर्थ वगैरे त्यांनी महाराजांकडून मी तीर्थ वगैरे घेतला आणि इथून मी तुम्हाला दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत आहे दत्त महाराजांचं. पण ते खूप वरती होतं ना TV वगैरे, म्हणून मी तेवढं नाही शूट करता आलं, पण तरी पण शूट करण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर मग आम्ही तिथेच परिसरात बसलो वगैरे. बसल्यानंतर ना आरतीचा टायमिंग होता आणि भिक्षेला दत्त महाराज निघतात. त्याच्यानंतर मग आपल्याला प्रसाद मिळतो. तर प्रसाद ना हा 4ही भोवताल प्रसाद होता मंदिराच्या, 4ही भोवताल. तुम्ही जिकडून लागायचं असेल तुम्ही तिकडून लागू शकता, पण मी ते शूट केलंच नाही मैत्रिणीनं. प्रसाद त्या टायमिंगला मी थोडीशी बाहेर गेली होती आणि त्यामुळे ते शूट करता आलं नाही. आता बाहेर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. मी इथूनच मग आपण एवढ्या पवित्र ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या दत्तगुरू महाराजांच्या चरणाशी आपण आलेलो आहोत. मग तिथे आल्यानंतर इथेच म्हटलं इथूनच आपण गुरुचरित्र घ्यावं, म्हणून माझी इच्छा खूप होती, म्हणून मी इथूनच गुरुचरित्र घेतलेलं आहे. आता ना पहिल्यांदा मी गुरुचरित्राचं पारायण करील मैत्रिणींनो. आणि इथे ना साक्षात दत्त महाराज बसलेले आहेत. आणि ज्यांना कोणाला भूतप्रेतबाधाची जी काही लक्षणं असतात ते तिथे जाऊन त्यांचं निघतं. तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं असेल. जेवढं मी शूट केलं तेवढं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला मैत्रिणींनो. आता परत आम्ही निघालो आहो अक्कलकोटला. तर चला मग आता मी तेच व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.